संध्याकाळी 6 वाजता हॉटेलवरून आले. माझी मुलगी आद्या माझ्या मम्मीकडेच होती आणि विकी मला खाली सोडून त्याचं एक काम होतं ते करण्यासाठी गेले होते. सकाळी हॉटेलवरती जायच्या आधीच मी सगळं पूर्ण घर साफ करते. पण निघायच्या टायमिंगलाच आद्या सगळीकडे पसारा करून ठेवते. तिची खेळणी, तिचे बुक्स सगळीकडे पसरलेले असतात. त्यानंतर फ्रेश व्हायला आले. लास्ट वीकमध्येच मला हे जॅकफ्रूट इंडियाचे प्रोडक्ट रिसीव्ह झाले होते. टॅनिंग आणि पिगमेंटेशनसाठी मी यूज करते. आता इकडे शिफ्ट झाल्यामुळे आता मला खूपच टॅनिंग आणि पिगमेंटेशनचा त्रास होत आहे. आणि पण हे प्रोडक्ट खूप सुंदर आहेत. अक्षरशः 2 यूजमध्येच याचा मला फरक जाणवला. फ्रेश झाले, छान दिवाबत्ती केली आणि मग स्वयंपाकाला लागले. आद्या आली होती मम्मीकडून, पण ती झोपली होती. म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यावा. छान कुरवडी तळली आणि तिला हाक मारली कारण 8:30 वाजले होते. ती 5:30 वाजता झोपली होती. पण तिला उठवलं म्हणून ती रडायला लागली. मग पुन्हा तिला झोपवलं आणि पुढचा स्वयंपाक करायला घेतला. आज मी छान अशी पावट्याची आमटी, छान कुरवडी आणि भात केला होता आणि मला भाकरी खायची अजिबात इच्छा नव्हती आज. त्यामुळे भात आणि पावट्याची आमटीच खाल्ली. पण विकी येणार होता जेवायला 11 वाजता. मग त्याला 10 वाजता छान भाकरी टाकली आणि मग किचन वगैरे क्लीन केला. त्यानंतर माझं नाईट स्किन केअर चालू केलं. जॅकफ्रूटचंच फेस ग्लो पावडर मास्क आहे. ते रोज मी लावते संध्याकाळी झोपायच्या आधी 10 मिनिटं. म्हणलं ते 10 मिनिटं होईपर्यंत या दोघांचं बघू काही मस्ती चालली तर डॉक्टर खेळायचं चाललं होतं. ते वॉश केल्यानंतर हे नाईट जेल पण अप्लाय करते आणि खरंच खूप छान रिझल्ट आहे. तुम्ही पण नक्की यूज करा.